नववर्ष सुरू होताच सध्या जागतिक राजकारणात एकच नाव सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो। अमेरिकेने त्यांना सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर ठरवत त्यांच्यावर सैनिकी कारवाई केली, त्यांना थेट अटक केली। मात्र मादुरो खरंच ड्रग्ज तस्कर होते का? एका मोठ्या लॅटिन अमेरिकन देशाचा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द कशी होती? मुळात एका बस ड्रायव्हरचा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कसा झाला? पाहूया एक रिपोर्ट। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासाठी 10 जानेवारी हा फार महत्त्वाचा दिवस होता, कारण त्या दिवशी ते त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचं पहिलं वर्ष पूर्ण करणार होते। मात्र त्याआधीच त्यांना अमेरिकेनं हल्ला करून ताब्यात घेतलं आणि एखाद्या आरोपीप्रमाणे अमेरिकन तुरुंगात डांबलं। मादुरोंवर अमेरिकेनं ड्रग्ज तस्करी, निवडणुकीतील हेराफेरी, हुकुमशाही, भ्रष्टाचार, आंदोलकांवरील दडपशाही आणि जनतेवर अत्याचार असे अनेक आरोप लावले। संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेनं मादुरोंच्या काळात व्हेनेझुएलामध्ये 20,000 नागरिकांची हत्या झाल्याचं सांगितलं, तर 70 लाख व्हेनेझुएलन नागरिकांना देश सोडावा लागला असंही आकडेवारी सांगते। असा हा हुकुमशाह अखेर अमेरिकेच्या बेड्यांमध्ये अडकलाय। मात्र असे हे निकोलस अध्यक्षपदापर्यंत पोहोचले तरी कसे, याची कथाही रंजक आहे। 23 नोव्हेंबर 1962 रोजी काराकसमध्ये निकोलस मादुरो यांचा जन्म झाला। त्यांचं शिक्षण जोस अव्हेलोस हायस्कूलमध्ये झालं। विद्यार्थी दशेतच राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। बस ड्रायव्हर म्हणून मेट्रो शहरात काम केलं। ट्रान्सपोर्ट ट्रेड युनियनमध्ये सक्रिय सदस्यत्व होतं। डाव्या विचारसरणीच्या मादुरोंचे वडील ट्रेड युनियन नेता होते। मादुरोंचे आजी आजोबा ज्यू धर्मीय होते असं ते सांगतात। स्वतः मादुरो मात्र सत्य साईबाबांचे अनुयायी आहेत। 1952 मध्ये राष्ट्रपती कार्लोस एंड्रेस पेरेज यांना पाय उतार व्हावं लागलं। व्हेनेझुएलन नेते युगो शावेज यांच्या सुटकेसाठी अभियान राबवण्यात आलं, त्यात मादुरोंचा सक्रिय सहभाग होता। पेरेज यांना सत्तेतून हटवण्यासाठी शावेज यांच्या गुरिला सैन्यातही सहभाग होता। शावेज यांच्या सुटकेनंतर मादुरो त्यांचे कट्टर अनुयायी झाले। त्यांच्या 5th रिपब्लिक चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवला। 1999 मध्ये राष्ट्रीय संविधान सभेसाठी त्यांची निवड झाली। तसंच संविधानाचा मसुदा तयार करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता। 2000 मध्ये नॅशनल असेंब्लीसाठी त्यांची निवड झाली। 2006 ते 2013 दरम्यान शावेज सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते। 2012 मध्ये शावेज यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली। मार्च 2013 मध्ये शावेज यांच्या मृत्यूनंतर अंतरिम राष्ट्रपती झाले। त्यानंतर 14 एप्रिल 2013 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत केवळ 2% फरकानं त्यांनी विजय मिळवला। फेर मतमोजणीची विरोधकांची मागणी फेटाळत मादुरो यांनी त्यांच्या कारभाराला सुरुवात केली। सत्तेत येताच मादुरो यांनी त्यांची अमेरिका विरोधी धोरणं सुरू केली। त्यावेळी त्यांनी अमेरिकन राजदूतांना हाकलून लावलं। त्यांच्या विरोधात अनेकदा आंदोलनं झाली, ती आंदोलनं दडपण्यात आली। 2014 मध्ये अनेक अमेरिकन पत्रकारांनाही देशाबाहेर धाडण्यात आलं। बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात हे संबंध सुधारण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला। 2017 मध्ये पुन्हा मादुरो यांनी निवडणुकीत विजयाचा दावा केला आणि विरोधकांचा हेराफेरीचा दावा बेधडक फेटाळून लावला। अमेरिकेनं तेव्हा त्यांच्या संपत्तीवर निर्बंध लादले। त्यानंतर 20 मे 2018 रोजी त्यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा दावा केला। मात्र यावेळी त्यांचं मताधिक्य कमालीचं घटलं होतं। त्यावेळी लॅटिन अमेरिकन देश आणि कॅनडानं या निवडणुका अवैध घोषित केल्या। मात्र मादुरो हे कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। एव्हाना त्यांचं रूपांतर पूर्णपणे एका हुकुमशाहमध्ये झाल्याचं मानलं जाऊ लागलं। लॅटिन अमेरिकन देशांमध्ये त्यांच्या विरोधात रोष वाढत होता, मात्र आता ते कुणालाही जुमानेसे झाले होते। 2019 मध्ये नॅशनल असेंब्लीचे प्रमुख जुआन ग्वाइदो यांनी स्वतःला अमेरिकेच्या पाठिंब्यानं अंतरिम राष्ट्रपती घोषित केलं। मादुरो आणि अमेरिकेतील संबंध आणखी खालावले। मादुरो यांच्यावर ड्रग्ज तस्करी, दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले। अशातच जुलै 2024 मध्ये मादुरो यांनाच पुन्हा अध्यक्ष म्हणून विजयी घोषित करण्यात आल्यानंतर देशात प्रचंड आंदोलनं झाली। मात्र ही आंदोलनं क्रूरपणे दडपण्यात आल्याचा आरोप होतोय। डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्याच अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मादुरोंना धडा शिकवण्याचा चंग बांधला। मात्र त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आलं ते दुसऱ्या कार्यकाळातच। 2 जानेवारी रोजी मादुरो यांना सैनिकी कारवाई करून अटक करण्यात आली। त्यांना आणि त्यांच्या पत्नीला विमानानं अमेरिकेत आणण्यात आलं। आता मादुरो यांना न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटर म्हणजेच MDC मध्ये ठेवण्यात आलंय। हा तुरुंग जगातील सर्वात वाईट तुरुंग समजला जातो। आता मादुरोला ब्रुकलिन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल। पुढील आठवड्यात त्याला ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या आरोपाखाली मॅनहॅटनमधील फेडरल कोर्टात हजर राहावं लागणार आहे। त्यामुळे बस ड्रायव्हरपासून ते अध्यक्षपदापर्यंत झालेला मादुरोंचा प्रवास थेट अमेरिकन तुरुंगात संपतो की त्यांची सुटका होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।